अक्षय आणि पूजा यांचे 10 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर 2च वर्षात पूजाने एका मुलाला जन्म दिला. परंतु काही कारणास्तव पूजाचं बाळ जन्मताच मृत्यू निघालं. पूजाला याचा खूप मोठा धक्का बसला. परंतु अक्षयनं पूजाला समजावलं, तिला त्या दुःखातून बाहेर काढलं. दोघांनीही परत आपल्या संसाराला सुरुवात केली. अक्षय खूपच सिरियस स्वभावाचा व्यक्ती होता, पण पूजा त्याच्या अगदी विरुद्ध. ती अगदी बालिश स्वभावाची, सगळ्यांना समजून घेणारी, परंतु अगदी अल्लड. प्रत्येक गोष्टींचं उत्तर तिच्याकडे असायचं. काहीतरी जुगाड करून ती प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची. सगळ्यांशी हसून खेळून राहण्याचं तिचं नेचर. पण अक्षय मात्र थोडासा हट्टी आणि रागीट स्वभावाचा. प्रत्येकाच्या पुढे पुढे करत बसण्यापेक्षा कधीतरी आपला विचार करायचा, असा तो पूजाला सांगायचा. पूजा आणि अक्षयचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, परंतु त्यांच्या संसारात त्यांचं बाळ जन्मताच गेलं होतं आणि या सगळ्यात लोक पूजाचाच दोष म्हणत होते. ती अगदी अल्लड वागते, स्वतःची काळजी घेत नाही आणि म्हणूनच बाळंतपणामध्ये तिला ह्या गोष्टीचा सामना करायला लागला. परंतु गरोदरपणात तिनं स्वतःची अजून जास्त काळजी घेतली असती, व्यायामाचं प्रमाण कमी केलं असतं, तर नक्कीच तिचं बाळ वाचलं असतं. असे आजूबाजूच्या लोकांचे बोलणे ऐकून अक्षय देखील पूजालाच दोषी ठरवू लागला होता. त्या दोघांचंही एकमेकांवरील प्रेम थोडंसं कमी झालं होतं. एकमेकांना समजून घ्यायचं प्रमाण त्यांचं कमी झालं होतं. त्या दोघांमध्येही वाद व्हायला लागले होते. पूजा जरी अल्लड होती तरीही ती नवऱ्याला खूप समजवायची, पण अक्षय मात्र तिलाच दोष द्यायचा. तुझ्यामुळेच सगळं घडतं आहे म्हणायचा. कधीतरी मोठ्या माणसांसारखं वागत जा म्हणायचा. तिला परत दिवस गेले. या दिवसामध्ये अक्षयनं पूजाला तिच्या मनासारखं काहीही करू दिलं नाही. मी जे म्हणेल तसंच करायचं, तेच खायचं, तसंच वागायचं, तो तिला बोलायचा. आणि आपल्या नवऱ्याच्या प्रेमाखातर पूजाही त्याचं ऐकायची. तो जे म्हणेल तेच करायची. 9 महिने पूर्ण झाले. पूजाने एका मुलीला जन्म दिला. दोघंही त्या मुलीच्या येण्यानं खूप खुश होते. बाळ घरात आल्यानंतर त्यांचं आयुष्य आनंदाने भरलं होतं. पहिल्या बाळाचं दुःख ते विसरले होते. पूजाने तिचा चांगलापणा सोडला नव्हता. ती नेहमीच सगळ्यांची मदत करायची. दुःखात असलेलं कुणी तिला बघवलं जात नव्हतं. ती इतरांची मदत करण्यात इतकी मग्न असायची की आपलं लहान बाळ, आपला नवरा यांच्याकडेही तिचं दुर्लक्ष व्हायचं. 6 महिन्यांचं बाळ घेऊन ती पार्कमध्ये आली आणि तिची नजर एका म्हाताऱ्या आजीवर पडली, जी कुणाचा धक्का लागून जमिनीवर खाली पडली होती आणि उठण्यासाठी मदतीसाठी हाक मागत होती. पूजा घाईतच बाळाला सोडून तिच्याकडे पळत गेली. त्याची मदत केली. तिला उठवून तिचा हात पकडून तिला रस्त्याच्या त्या बाजूला सोडून आली. पण आल्यानंतर पाळण्यात तिचं बाळ नव्हतं. पूजा घाबरली. बाळाला इकडे तिकडे शोधू लागली. रडूनच तिनं अक्षयला फोन केला. अक्षयनेही आपल्या बाळाला इकडे तिकडे शोधले. त्याने पूजाला त्या दिवशी खूप ऐकवले. तू स्वतःची काळजी घेऊ शकत नाही तर माझ्या बाळाची काय घेशील म्हणाला. माझी मुलगी हरवण्यामागचं कारण तू आहे. माझ्या मुलीची तुला काळजी घेता येत नाही. तू आई बनण्याच्या लायकच नाही. पूजा मात्र पूर्णपणे तुटली. अक्षयने रागातच पूजाला बोलले, मला तुझ्यासोबत राहायचंच नाही. नको मला काही. मला फक्त माझी मुलगी हवी. इकडे रागातच अक्षय घराच्या बाहेर पडल्यानंतर एका मंदिराजवळ त्याला त्याचं बाळ दिसलं. 5वी-6वीच्या मुलीनं त्या पाळण्यातून उचलून आणलेलं. मुलीला बघताच अक्षय तिला हृदयाशी पकडलं. आता मला मोठी रिस्क घ्यायचीच नाही. जगाचं कल्याण करता करता पूजाने आमच्याकडे लक्ष द्यायचंच बंद केलं. अक्षय बाळाला घेऊन दुसऱ्या शहरात गेला आणि तिकडेच त्यानं आपली ट्रान्सफर करून घेतली. एकटाच आता आपल्या मुलीचा सांभाळ करू लागला. प्रेमाने तिला वाढवू लागला. पण इकडे पूजा मात्र स्वतःलाच दोष देत होती. पूर्णपणे वेड्यासारखं झाली होती. जेवण बंद केलं होतं. मला माझा नवरा, माझं बाळ हवं आहे म्हणत होती. ती आपल्या आईवडिलांकडेच होती. तिची अवस्था पाहून तिच्या पालकांनाही वाईट वाटत होतं. पण त्यांनी तिला समजावलं, सावरलं. तू तुझी मुलगी शोधू शकते म्हणाले. स्वतःच्या पायांवर उभं राहा आणि मुलीचा शोधही घेत राहा. पालकांचं ऐकून पूजा जॉब करू लागली आणि मुलीचा शोधही सुरू ठेवला. नवरा सोडून गेला होता, पण जर मला मुलगी सापडली तर माझा नवरा नक्कीच मला स्वीकारेल या आशेत पूजा होती. पण तिला माहिती नव्हते
की तिचा नवरा तिच्या मुलीसोबतच राहतो आहे, एकटाच त्यांच्या मुलीचा सांभाळ करतो आहे. मुलगी आता 7 वर्षांची झाली होती. ती अक्षयवर खूप प्रेम करत होती. तिच्यासाठी तिचा बाप बेस्ट होता. इकडे 7 वर्षांपासून पूजा मुलीच्या शोधात होती. प्रत्येक ठिकाणी जाऊन आपल्या मुलीबद्दल विचारायची, पण तिने आपला चांगुलपणा सोडला नव्हता. लोकांची मदत करणं तिनं सुरूच ठेवलं होतं. इकडे मुलगी बापाला नेहमीच आईबद्दल विचारायची. मला बापच नाही तर आईचंही प्रेम हवं आहे म्हणायची. शेजारीच असणारी गायत्री स्वराला खूप आवडायची. ती अक्षयला म्हणायची, बाबा, मला गायत्री माझ्या आईसारखीच वाटते. तुम्ही तिच्यासोबत लग्न करा, म्हणजे मला आई भेटेल. शाळेत माझ्या मैत्रिणी त्यांच्या आईवडिलांसोबत एकत्र येतात. मला मात्र फक्त तुम्हीच आहात. मला ही आई हवी. आता अक्षय मात्र चिंतेत पडला. त्याला वाटलं मुलांचं पालन पोषण करून त्यांना मोठं करणं सोपं आहे, त्यांची काळजी घेणं सोपं आहे. परंतु मुलीचे प्रश्न त्याला वेड्यात काढत होते. मुलीचा हट्ट त्याला विचार करायला भाग पाडत होता. मी पूजाशिवाय दुसऱ्या स्त्रीसोबत कसं लग्न करणार, तो विचार करू लागला. त्यातली त्यात 7 वर्षांपासून पूजा बाजूला राहते. तिला माझ्याबद्दल, आमच्या मुलीबद्दल माहिती नाही. मी त्यांना दूर केले. पण आज जर तिला आमच्याबद्दल समजले तर ती नाराज होणार, माझ्या मुलीला माझ्यापासून दूर करणार. कोर्ट देखील मुलीला आईकडे सोपवणार. मग माझं काय होणार? मी माझ्या मुलीला सोडून राहू शकणार नाही. मी तिच्यावर खूप प्रेम करतो, पण मुलीचा हट्ट मी कसा पूर्ण करू? मी खरंच गायत्रीसोबत लग्न करू का? पूजासोबत घटस्फोट घेऊन टाकू का? पण मी चुकीचा आहे. मी का त्यावेळी स्वराला घेऊन दुसऱ्या शहरात निघून आलो? तिला का शेवटचा चान्स दिला नाही? का आमचं नातं संपवलं? मी एका मुलीला आईपासून दूर करून चुकी केली. पण आता मला माझ्या मुलीसाठी दुसरे लग्न करावेच लागेल. मी गायत्रीसोबत दुसरे लग्न करून घेणार, पण त्यासाठी मला पूजासोबत बोलावे लागणार. आता मात्र घटस्फोटाचे कागद तयार करून अक्षयनं पूजाकडे पाठवले आणि त्यामध्येच त्यांची मुलगी स्वराबद्दलही सांगितले, जे वाचून पूजाच्या पायाखालची जमीनच सरकली. माझी मुलगी 7 वर्षांपासून तिच्याच बापाकडे आहे आणि आता तिला आई हवी आहे आणि त्यासाठी अक्षयला लग्न करायचं आहे. त्याला काय करावे तेही समजत नाही. त्या पत्रात त्यानं माफीही मागितली. स्वराला खरं काही सांगायचं का हे देखील विचारलं. पूजा खूप रडली. तिला जे गिल्ट वाटायचं ते खूप कमी झालं. तिनं घटस्फोटाचे कागद तयार केले आणि त्यावर सही करून अक्षयला पाठवून दिले. परंतु अक्षय मात्र आजही विचारातच आहे. मुलीसाठी त्यानं काळजी तर घेतली, पण पूजासोबत जे केलं त्याचा त्याला आज पस्तावा येत आहे. त्यामुळे आता त्यानं काय करावे? घटस्फोट घेऊन गायत्रीसोबत लग्न करून घ्यावे का? आपली मुलगी स्वराला सगळं काही खरं सांगून द्यावे का? पूजासोबत नव्यानं संसार सुरुवात करावी का? आणि पूजाने नवऱ्याला माफ करून 7 वर्षांचे जे काही घडले ते विसरून जाऊन आपल्या संसाराला परत एक नवीन चान्स द्यावा का? तुम्हाला काय वाटते? खाली कॉमेंटमध्ये तुमच्या नक्कीच प्रतिक्रिया द्या. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन स्टोरीमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी तुमची स्वतःची काळजी घ्या आणि सतर्क राहा. धन्यवाद.